Hello everyone, welcome to Katta Talk Season 3. It is rightly said, regardless of gender, Diamond holds a very special and unique place in everyone's heart. डायमंडना ला कायम आपण एक ज्वेलरी म्हणून पाहतो, पण त्यामागे सुद्धा शास्त्र असतं. डायमंड आपल्याला सूट होतो का? आपला वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात त्याचा काय प्रभाव पडू शकतो? आपल्या राशीप्रमाणे कुठला स्टोन आपल्यासाठी योग्य आहे हे सगळं समजू शकतं, पण त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. आज आपण अशाच एका व्यक्तीला भेटणार आहोत, ज्यांनी या विषयावर खोलवर जाऊन अभ्यास केला आहे. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूया त्यांच्या कट्ट्यावर. Every flaw is a story, every cut is a lesson, and every creation is a masterpiece. तर चला भेटूया अ डायमंड ग्रेडर टर्न्ड एंटरप्रेनर म्हणजे ब्रँड के डिझाईनच्या सर्वे सर्वा मिसेस कल्पा पेठार मॅम यांना. Thank you so much, Vidya, and welcome to my katta. तुमचा कट्टा इज शायनिंग जस्ट लाईक अ डायमंड मॅम. Thank you so much. Thank you. थँक्यू फॉर हॅव्हिंग अस. सो नेहमी कल्पना मॅमशी आमचं जेव्हा भेटणं होतं ते इव्हेंट्सच्या संदर्भात होतं, पण आज खरंच तुमच्या कट्ट्यावर येऊन आपण काही अशा गोष्टी शेअर करणार आहोत ज्या कधी तुम्ही बोलतो ना आपण अनसीन, अनहर्ड, अनस्पोकन. सो लेट्स बिगिन. Sure. सर्वप्रथम तर मला खरंच खूप कौतुक आहे तुमचं की तुमची जी जर्नी आहे फ्रॉम सेल्स पर्सन टू अन एंटरप्रेनर, इट्स व्हेरी व्हेरी इन्स्पायरिंग. तर ही जी ट्रान्सफॉर्मेशनल जर्नी आहे तुमची ती कधीपासून सुरुवात झाली त्याची? सो जेव्हा मी माझा पहिला कॉर्पोरेट जॉब घेतला होता प्रॉक्टर अँड गॅम्बलमध्ये आणि पहिल्यापासून मी सेल्समध्येच होती, तिथनं हे सुरू झालं. आणि सेल्सच्या वेगळ्या वेगळ्या जे चॅनल्स आहेत त्यांच्याबद्दल एक्सपिरियन्स घेत, पोझिशन्स घेत वेगळ्या वेगळ्या कंपनीत, अशी ही जर्नी माझी सुरू झाली. तर जसं मी सांगितलं की प्रॉक्टर अँड गॅम्बलमध्ये होती, साऊथ बॉम्बे हँडल करत होती फक्त. तिथून हे सुरुवात झालं. त्याच्यानंतर मग मी पेपे जीन्समध्ये होती. त्याच्यामध्ये वेगळा सेल्स प्रोफाईल होता. म्हणजे सेल्सचे जे वेगळे वेगळे चॅनल्स होते त्यातला एखादा चॅनल मी हँडल करत होती, ज्याला डिस्ट्रीब्युशन म्हणतात. त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर फिरत होती. वेस्ट म्हणजे इवन गोवा होतं, MP होतं, गुजरात होतं. ह्या सगळ्याकडे गेल्यानंतर तो एक्सपिरियन्स झाल्यानंतर पुन्हा थोडा प्रोफाईल वाढावा म्हणून झोडियाक शर्ट्समध्ये मी काम केलं. तिथे मी कंपनीचे स्टोर्स जे मॉलमध्ये असतात ते हँडल केले होते. त्याचं ऑपरेशन हँडल केलं होतं. सो ओव्हरऑल सगळ्या सेल्स चॅनलमधनं एक्सपिरियन्स घेत घेत मी पुढे गेली. आणि त्याच्यानंतर जेव्हा ज्वेलरी जो आत्ता माझा बिझनेस आहे त्याचा एक्सपिरियन्स मला नक्षत्र डायमंडमधनं मिळाला. ओके. आणि नक्षत्र डायमंडमध्ये मी फ्रँचायझी डेव्हलपमेंट करत होती. मला सेल्सचं ज्ञान येत होतं, थोडं बहुत प्रोडक्टचं ज्ञान होतं. आणि मग त्याच्यानंतर नक्षत्रनंतर मग मी ट्रायडंट डायमंडमध्ये गेली आणि नंतर विचार केला की आता आपला एक स्वतःचा ब्रँड करूया. आणि मला तर सेल्सचं सगळं येत आहे, पण मी हे विसरत होती की जेव्हा मी ब्रँडमध्ये काम करत होती माझ्या पाठी एक पूर्ण टीम होती, एक वेगवेगळे डिपार्टमेंट्स त्यामध्ये काम करत होते. आणि जेव्हा जसं सर्वेसर्वा, तर प्रत्येक डिपार्टमेंटचं सर्वेसर्वा आपण असतो आपल्या बिझनेसमध्ये. आणि तिथे मी डिसिजन घेत होती, इथे मी त्या डिपार्टमेंटमध्ये ॲक्च्युअल काम करून ते पुढे नेत होती. तर हा क्वाईट अ लॉट डिफरन्स होता. त्यातले खूप काही गोष्टी आहेत ज्या आपण म्हणजे एंटरप्रेनर जर्नी सुरू करताना आपल्याला ती क्वाईट एक्साइटिंग वाटते, पण त्याच्यापाठी खूप मेहनत आहे. अगदी खरंय. म्हणजे इवन मी पण कॉर्पोरेट टूच मीडिया, कम्प्लिटली डिफरंट बॅकग्राऊंड आहे. जसं यू सेड की तुम्ही सेल्स, देन तुम्ही डिस्ट्रीब्युशन, देन मार्केटिंग, अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये तुम्ही काम केलं तेव्हा आपल्याला आयडिया येते. आणि आपल्या एंटरप्रेन्योर जर्नीमध्ये कुठेतरी ह्याचा 80% तरी वेटेज येतोच. मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की तुम्ही एवढ्या प्रेस्टिजियस ब्रँड्स बरोबर काम केलंय, सो त्यांच्यासोबत काम करताना असं काही बोलतो ना अनफॉर्गेटेबल तुमचा काही मोमेंट किंवा काही लेसन्स ते तिथून तुम्ही टेक अवे होतं तुमचं काय? सो अगदी पहिल्या वेळेला जेव्हा कॉर्पोरेटमध्ये अवॉर्ड्स वगैरे नाईट्स असतात आणि तिथे तुम्हाला रिकॉग्नाइज केलं जातं पूर्ण इंडियाच्या टीम समोर, तर तसं प्रॉक्टर अँड गॅम्बलमध्ये झालेलं. आणि त्याच्यानंतर मी सतत तिथे अवॉर्ड्स घेत होती.
आणि त्याच्यानंतर बाकीच्या कंपनीमध्ये काम करताना त्या सगळ्याचा म्हणजे पहिल्यांदा अवॉर्ड मिळतं वगैरे ते अगदी बूस्ट होतं. तिथनं माझा कॉन्फिडन्स बूस्ट व्हायला पहिल्या कंपनीत आपलं जे सगळे नवीन एक्सपिरियन्स घेतो, तिथनं जी सुरुवात झाली त्याच्यानंतर बाकी सगळं मग होत गेलं. पण दॅट वॉज द मेन थिंग की जिथे मला असं वाटलं की हां, आय हॅव डन समथिंग. कारण आपण म्हणजे एक मिडल क्लास महाराष्ट्रीयन फॅमिलीतनं जातो. तिथे अगदी चकाचौंध असते कॉर्पोरेट लाईफ आणि तिथे काहीतरी अचीव्ह केलं आणि तिथे जेव्हा रिकॉग्निशन मिळतं, तो कॉन्फिडन्स जो बूस्ट होतो ना आणि आपल्या हार्डवर्कला तिथे जे म्हणजे असं वाटतं की अरे व्हॉट अ लाईफ. बट देन तिथे किती हार्डवर्क आहे ते आपण तिथे जेव्हा ॲक्चुअल काम करत असतो तेव्हा कळतं आणि तिथनं जो कॉन्फिडन्स मिळतो ना तो अनदर लेवलला आपल्याला घेऊन जातो. ऑफकोर्स हार्डवर्क हे प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची सिन्सिअरिटी आहे किंवा तुम्ही किती ते शिद्दतने ते काम करताय, किती त्याच्यावर श्रद्धा ठेवून ते काम करताय, मग ते कुठलंही असो, तर त्याच्यात मग सक्सेस मिळत जाते. सुपर. मला विचारायचं होतं की जनरली आपला कसा एक अप्रोच सेट असतो सो वेन यू वर्क इन कॉर्पोरेट एस्पेशली, की अशा स्ट्रॅटेजी असतात ज्या दुसऱ्यांनी आखलेल्या असतात किंवा तो अप्रोच त्या कंपनीने सेट केला असतो. मग अशा वेळेला हे जे शिकवण आहे ही आपण एंटरप्रेन्योर जर्नीमध्ये जेव्हा घेऊन येतो, किती डिफरन्स आहे त्याच्यात? देर इज लॉट्स मोर डिफरन्स इन द सेन्स जेव्हा कंपनीमध्ये काही डिसिजन्स घेतले असतात त्यांचा ब्रँड जो आहे हा एस्टॅब्लिश झालेला आहे. ओके, पण जेव्हा आपण आपल्या कंपनीमध्ये डिसिजन घ्यायचे असतात तेव्हा मग ती थोडीशी जुगाडू मेंटॅलिटी आपण डेव्हलप करतो आणि जो एक्सपिरियन्स आहे की कॉर्पोरेटमध्ये डिसिजन घेताना कुठल्या गोष्टी पाहायच्या असतात. साधं अगदी कुठलं आपल्याला फ्लायर पण करायचं आहे तर काय कलर कॉम्बिनेशन असेल, त्याच्या मागची स्ट्रॅटेजी कशी असते. इट्स नॉट लाईक की घेतला आपण फ्लायर बनवला आणि दिला. नो, आपल्याला त्यातनं काय सांगायचं आहे, कॉल टू ॲक्शन काय आहे, ह्या गोष्टी आपल्याला कॉर्पोरेटमधनं खूप चांगल्या रीतीने ट्रेन होऊन आपण त्या करू शकतो. मग ॲब्सोल्युटली. आय मीन कमिंग फ्रॉम दॅट बॅकग्राऊंड आय रिमेंबर की आपली स्ट्रॅटेजी आणि या दुसऱ्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये किती फरक असतो जेव्हा यू वर्क फॉर युअर ओन ब्रँड. ऑल्सो आय वॉन्ट टू आस्क यू की लाईक जेव्हा तुम्ही के डिझाईन्सवर काम करायला सुरुवात केली, सो वर यू वर्किंग तेव्हा? हा, इन द सेन्स मी जे छोटे छोटे एंटरप्रेनर आहेत, SMEs आहेत, त्यांना कन्सल्टन्सी तेव्हापासूनच देत होती. ओके. त्याच्यानंतर मग जेव्हा मी ठरवलं की माझी कॉर्पोरेट जर्नी सोडून हे असं काही करायचं आहे, त्याच्यामध्ये मला म्हणजे मी खूप रोजी रोजी पिक्चर घेऊन आली होती. पण त्या रोजी पिक्चर बरोबर थोडेसे काटे तर असतातच आणि ते हॅज टू बी देअर. तेव्हाच तुम्हाला त्या जर्नीची मजा येते आणि जेव्हा मग आपण डिसिजन घेतो आणि त्याला ओव्हरकम करतो, त्याचं थ्रिलिंग काही वेगळंच आहे. सो वाय आय आस्क यू, बिकॉज मार्केट कसं असतं ऑलरेडी एक आपण स्टेप इन करायच्या आधीच ऑलरेडी मार्केट एस्टॅब्लिश्ड असतं. मग या मार्केटमध्ये ऑलरेडी तुमचे कॉम्पिटिटर्स असतात. मग त्याच्यामध्ये आपण काहीतरी नवीन इनोव्हेशन अँड युनिकनेस, ॲज यू नो की कॉम्पिटेटिव्ह मार्केट इज ऑल अबाउट हाऊ इनोव्हेटिव्ह यू आर आणि तुम्ही तुमची कशी युनिकनेस पुट करतात. सो तिथे कसं म्हणजे हाऊ डिड यू म्हणजे कसं होल्ड कसं मिळवला मार्केट? कॉम्पिटिशन म्हणायचं म्हटलं ना विद्या, आज कोणीही असो, ओके, जेव्हा इवन आय विल आस्क यू की तुमचा वर्षानुवर्षाचा ज्वेलर आहे अँड यू वोंट लाईक टू चेंज इट, राईट? सो प्रत्येकाचं असं असतो की स्वतःचा एक ज्वेलर आहे आणि नोबडी वॉन्ट्स टू चेंज दॅट, की माझ्या आई वडिलांपासून आहे, माझ्या आजीपासून, आम्ही त्यांच्याकडेच करतो दागिने. पण माझं जे होतं ते एक तर डायमंड ज्वेलरी आहे. त्याच्यामध्ये युनिक डिझाईन्स हा जो USP आहे. बिसाइड्स दॅट मला जे नक्षत्र डायमंड किंवा बाकीच्या कंपनीमधनं जे सोर्सिंगचं ज्ञान मिळालंय, त्याच्यामुळे काय आलं, माझी USP आहे की माझ्याकडे जे डायमंडचे दागिने मिळतात त्याची जी प्राइस आहे ती गॅरंटेड लोएस्ट प्राइस ही आपण USP सांगतो ती त्याच्यामुळेच सांगतो की सोर्सिंग स्ट्रॉंग असल्यामुळे मधले जे एजंट्स आहेत ते पूर्णपणे वाईप आउट केले जातात आणि त्याचा फायदा क्लायंट्सला होतो. ही बाजू जनरली पटकन लोकांना दिसत नाही आणि ते लाईक अरे डायमंड्स आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह, आपण का ते घ्यायचे. सो मी
सुरुवात जेव्हा केली या एपिसोडला, तेव्हाच मी बोललेली की डायमंड्स हे ना त्याची एक स्पेशल प्लेस आहे आपल्या सर्वांच्याच हार्टमध्ये. आणि डायमंड्स आर लाईक, आपण त्यांना फक्त घालायच्या दृष्टीने बघतो की वा ज्वेलरी, बट त्याच्या पाठी जे शास्त्र असतं, जो अभ्यास असतो, जो तुम्ही केलाय, तो एवढ्या वर्षांचा जो तुमचा अभ्यास आहे, त्याविषयी आम्हाला सर्वांना जाणून घ्यायला आवडेल. सी काय आहे, इफ यू सी अ ज्वेलरी इंडस्ट्री ना, ही बंद मुठ्ठीसारखी आहे. इन द सेन्स जे जायंट आहेत तेच त्याच्यामध्ये आहेत आणि ते पिढ्यान पिढ्या तेच चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की ज्वेलरीचं ज्ञान जे आहे ना, ते म्हणजे प्राइस कशी अराईव्ह होते ते खूप महत्वाचं आहे. ॲज यू सेड की मला सेल्सचं ज्ञान होतं, पण मला प्रोडक्टचं ज्ञान मिळावं म्हणून मी आफ्टर आय क्विट माय कॉर्पोरेट जर्नी आय स्टार्टेड विथ माय जेमॉलॉजी. आय ट्रेन इन टू डायमंड ग्रेडिंग अँड व्हॅल्युएशन. आता ग्रेडिंग म्हणजे काय की अगदी बारीक डायमंड तुम्ही डोळ्याने पाहून त्याचं ग्रेडिंग करता आलं पाहिजे की त्याची मार्केट व्हॅल्यू काय आहे, तो किती खरा आहे. तर जसं डायमंडमध्ये 4 C's म्हणतात, तर ते ओळखता आले पाहिजे. सो ह्या सगळ्याबद्दल चं ज्ञान घेऊन नंतर मग मी माझी एंटरप्रेनर जर्नी सुरू केली. म्हणजे इट इज नॉट जस्ट अ ट्रेडिंग की मी एकाकडनं घेते आणि दुसऱ्याला विकते मार्जिन ठेवून. इट्स नॉट दॅट. हे बोलायला हरकत नाही की एखादं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू अप्लाय व्हॉट यू हॅव बीन वर्किंग ऑन, म्हणजे रिसर्च, नॉलेज, अवेअरनेस, या सगळ्या गोष्टींचं जे सांगड आहे हे खूप इम्पॉर्टंट आहेत या गोष्टी. आणि मोस्ट इम्पॉर्टंट अबाउट ऑल, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू अप्लाय ऑल दीज थिंग्स. कारण का त्याच्याशिवाय तुम्ही तिथे पोहोचूच शकणार नाही. कारण का आपण शिकतो, ऐकतो आणि त्याचं ज्ञान असेल तर आपण ती गोष्ट अंमलात आणू शकतो. व्हॉट यू आर सेइंग इज व्हेरी मच ट्रू. माझी एक चिकित्सक बुद्धी आहे. मला सतत काहीतरी शिकायला आवडतं आणि आपण ज्या फील्डमध्ये आहे त्यातलं नॉलेज आपल्याला पूर्ण असलं पाहिजे, ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे की प्रत्येकाने आपण ज्या फील्डमध्ये आहोत त्याचं ज्ञान घेणं जरुरी आहे. सो त्याच्यातनंच हे मग होत गेलं की मी जस्ट कोणीतरी सांगितलं की मला रुबी हवंय, माणिक. ओके, तर जस्ट मी सप्लायरला फोन करून त्यांच्याकडनं आलेला तुला दिला, जे मला माहिती पण नाहीये की मी काय देते. सो आय नीड टू एन्श्युअर द क्वालिटी. आय नीड टू एन्श्युअर की जी प्राइस मी सांगणार आहे ती त्या कुठल्याही जेमस्टोनची किंवा खड्याची प्राइस ही त्याच्या वर्थ आहे की नाही, राईट. हे आपल्याला कसं कळणार? जस्ट बिकॉज समबडी एल्स इज टेलिंग मी, आय एम टेलिंग यू, दॅट्स नॉट गुड ना. आय शुड बी नोईंग द थिंग. सो आय शुड बी नोईंग, त्याच्यातनंच मग क्वालिफिकेशन त्या गोष्टींमध्ये घेत गेली. Absolutely. So I want to ask you ki you had mentioned like C's, 4 C's, right? Right. की of diamonds, like काय एक्झॅक्टली ते आहे? सी, जेव्हा पण आपण कुठलाही डायमंड घेतो तर त्यातल्या 4 C. आता हे C काय आहे? ते कट, कलर, क्लॅरिटी आणि कॅरेट. ओके. आता कॅरेट म्हणजे काय? तर सिंपल आहे की जर डायमंडचं वजन जास्त असेल तर त्याची प्राइस जास्त आहे. म्हणजे प्रत्येक आपल्या कुठल्याही वस्तूला तसंच असतं, राईट. त्याच्यानंतर कलर आहे. सो डायमंड हा खूप कलरलेस हवा किंवा पाणीदार हवा आपण ज्याला म्हणतो, तर तो डायमंड जास्त महाग असतो. जसा तो दुधाळ होत जातो, ऑफकोर्स तुमच्या नेकेड आईने जर तुम्ही पाहिलं, ओके, उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर तुम्हाला काहीही फरक कळणार नाही. त्यासाठी तो मॅग्निफाईंग ग्लासमधनं पाहावा लागतो आणि त्याचं ग्रेडिंग करावं लागतं. आता हे सब्जेक्टिव्ह होतं. मला दुधाळ वाटतोय तर तुला कदाचित नाही वाटणार. अँड यू विल मे पे अ लेस प्राइस अँड आय मे पे अ मोर प्राइस, राईट. जर मला तो क्लॅरिटी माझ्या डोळ्यांवर डिपेंड आहे. त्यामुळे आपले आईज, आपले डोळे त्यासाठी ट्रेन असणं जरुरी आहे ओळखण्यासाठी. सो हे क्लॅरिटी आहे. त्याच्यानंतर कट, किती ब्रिलियंट कट आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आणि त्याच्यानंतर क्लॅरिटी आहे. क्लॅरिटी म्हणजे काय की आता हा डायमंड आहे, हा नॅचरल असतो, राईट. नॅचरल असल्यामुळे जेव्हा तो जमिनीखाली असतो त्याच्यामध्ये एखादा मातीचा खडा किंवा फेदर किंवा असं काहीही त्याच्यात कॅप्चर होऊ शकतं. आता ही कॅप्चर झालेली वस्तू डायमंडच्या कुठल्या भागात आहे ह्याच्यावर डायमंडची प्राइस डिपेंड असते. कारण ह्याला पैलू दिल्यावर ती सगळ्या बाजूने तो रिफ्लेक्ट होणार, तो दोष, राईट. सो मग ते बघण्यासाठी जर समजा ह्याला आपण टेबल म्हणतो, या टेबलवर असेल
तर मग त्याचं रिफ्लेक्शन सगळ्या डायमंडवर येणार, त्याच्या रिफ्लेक्शनवर त्याच्या फायरवर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून मग त्याची प्राइस कमी असते. जसं जसं ही जी इम्प्युरिटी आहे ही गर्डल म्हणजे ह्या किनारीच्या बाजूला येते तेव्हा त्याची प्राइस मग वाढत जाते, कारण त्याच्यात फायरिंग तेवढं छान असतं. आणि तुम्ही सगळे म्हणतात डायमंड्स आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. नाव यू गेट इट वाय इट इज सो एक्सपेन्सिव्ह. ओके, आय वॉन्ट टू अंडरस्टँड की जे मगाशी मी तुम्हाला म्हणत होते की डायमंड हा आपल्याला सूट कितपत होतो किंवा डायमंड आपल्या राशीप्रमाणे जेमस्टोन्स, यू सेड दॅट यू आर जेमोलॉजिस्ट ॲज वेल. सो रिगार्डिंग हा क्वेश्चन त्याच्या रिगार्डिंग आहे की हे जे जेमस्टोन्स आहेत हे पण आपल्या राशीप्रमाणे आपल्याला कुठले म्हणजे आपल्यासाठी कुठला स्टोन योग्य आहे हे देखील तुम्ही सांगू शकतात. ऑल्सो पर्सनॅलिटी ट्रेट्स हे देखील त्याच्यामुळे समजतं. हाऊ इज इट? येस, इट्स दॅट वे ओनली. कारण जसं मी सांगितलं की लोक डायमंड ज्वेलरी घ्यायला लागले आणि जेम्स बद्दल विचारायला लागले. तर मग आपण जेमॉलॉजी केला आणि म्हणजे त्या जेम्सची किंवा त्या खड्याची क्लॅरिटी, ओके, ह्याच्याबद्दल ज्ञान घेतलं. तो खरा आहे खोटा आहे. ओके, आता लाल खडा दिसतो म्हणजे तो रुबी असेलच नाही ना. तर त्याच्याबद्दल ज्ञान घेतलं आणि त्याच्यानंतर जे येतं की तोच का घालायचा खडा. मग माझे मामा आहेत ते एक चांगले ज्योतिषशास्त्र करत होते, ते ज्योतिषी होते आणि त्यातनंच मला वाटतं कुठेतरी ती पण शिकायची इच्छा झाली आणि लास्ट 7 years आय एम लर्निंग ॲस्ट्रोलॉजी आणि त्याच्यानंतर मी न्यूमरोलॉजी देखील केलं आणि त्या जर्नीमध्ये मी स्वतःला अपग्रेड करत गेली. तर कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की डायमंड सूट होतोय की नाही. तर जेव्हा आपण एखादा डायमंड किंवा जेमस्टोन्स घालतो ॲस्ट्रोलॉजिकल पर्पजसाठी, ओके, तेव्हा तो आपल्या त्वचेला टच झाला पाहिजे. आपण अंगठी पण आतल्या साईडने ओपन बनवतो, ओके. पण जेव्हा तुम्ही डायमंड हा ॲज अ ज्वेलरी घेता तो तुमच्या त्वचेला कुठेही टच नाही होत, कारण तो पूर्णपणे त्याला आपण पॅक केलेला असतो. सो ॲस्ट्रोलॉजिकल पर्पजसाठी दुसरी गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही एखादा जेमस्टोन्स किंवा डायमंड वापरता तो तुमच्या वजनाच्या अकॉर्डिंग वापरता. तर एवढा मोठा डायमंड किंवा एवढे जास्त डायमंड तुम्ही घालणार नाही, ओके. सो डायमंडचा ॲस्ट्रोलॉजिकल परिणाम तुमच्यावर होण्याचा चान्सेस तसे कमी आहे, ओके. आणि दुसरी गोष्ट लॉ ऑफ अट्रॅक्शन, जर तुम्ही कुठली प्रीमियम गोष्ट घालताय तर तुम्हाला जीवनामध्ये तसेच चांगले आणि प्रीमियम अनुभव डायमंड घातल्यावर मिळू शकतील. म्हणजे जे मी म्हटलं की वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात पण ह्याचा खूप समजतो ना प्रभावशाली असेल हे, जर आपण तशा प्रकारे डायमंडचं यूज केलं तर. शुअरली. जर तुम्ही आता तुम्ही डायमंड कधी घालणार, इफ यू आर सक्सेसफुल, इफ यू आर हॅव्हिंग अ मनी. वाय यू विल हॅव अ मनी? बिकॉज यू आर सक्सेसफुल. Why you are successful? Because you work so efficiently. So all those things, has a connection. Interconnect. So if you are successful, how you will show that? The things you will use in your personal life, right? So त्याच्यामुळे डायमंड हे तुमच्या सक्सेसचं प्रतीक आहे, तुमच्या फायनान्शियल सक्सेसचं प्रतीक आहे, राईट? सो दॅट्स द वे. सो असं काही कधी तुम्ही असे एन्काउंटर्स आल्यात का जेव्हा इफ सपोज आता ऑब्व्हियसली वी हॅव टू डू लॉट ऑफ हार्ड वर्क अँड डेडिकेशन कमिटमेंट लाईक यू डिड. सो एव्हरी एंटरप्रेनर और द पर्सन हू वॉन्ट्स टू बी एन एंटरप्रेनर त्याला पण सक्सेसफुल व्हायचं आहे. बट डायमंड्स आर समथिंग जे इझिली अफोर्डेबल नाही आहे. दे आर व्हेरी फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली. सो मग अशा वेळेला व्हॉट आर द अदर ऑल्टरनेटिव्स? सी डायमंड्स जे आहेत, ओके, ते तर एक्सपेन्सिव्ह आहेत आणि आता ते खूप एक्सपेन्सिव्ह होणार आहेत, कारण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये डायमंडचं प्रोडक्शन आहे, ज्या खाणी आहेत त्या बंद केल्या आहेत. त्यामुळे आता जे तुमच्याकडे आहेत किंवा तुम्ही घ्याल तेवढेच डायमंड आहेत. ह्याच्यानंतर लॅब ग्रोन डायमंड येतील, आणखीन काय अल्टरनेटिव्ह आहे, पण देन दे आर नॉट द रिअल वन. सो डायमंड ह्याच्यानंतर अफोर्डेबल नसणारच आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही जसं विचारलं की इफ नॉट डायमंड व्हॉट, सो देर आर मेनी ऑप्शन टू इट. म्हणजे डायमंड सारखेच दिसणारे, नो बडी विल रिकॉग्नाइज इट, लाईक मॅन्झोनाईट आहे किंवा सिट्रिन्स आहेत,
ते तुम्ही इझिली घालू शकता आणि नॉर्मल लोकांना ते नाही कळत हा डायमंड आहे की तुम्ही समथिंग एल्स बट घातलंय. तेवढाच बट तुम्ही जर डायमंड अमेरिकन डायमंड घातला तर तो रिकॉग्नाइज होतो, कारण त्याच्यात नाही ना सप्तरंग फ्लेरिश होतात, फ्लोरसिंग कलर. सो दॅट इज फेक डायमंड. सो तेवढा अभ्यास आहे की अच्छा ओके. सो लेट मी जस्ट आस्क. ओके, सो आता मी हे डायमंड रिंग घातली आहे. सो आय बॉट दिस लॉन्ग 8 years 9 years बैक TBZ मधून. सो क्या कहना है आपका? This is very beautiful design. Thank you. Very very beautiful design. So like you said, आता I am also predicting कि diamonds touch नहीं होता है. So yes, of course काही गोष्टी आहेत ज्या खरंच But it's showing your professional successfully you are. thank you. Like you said, gemologist, and you had mentioned numerology. So coming back to that, so I have heard about mobile numerology. So मी असं होतं की 10 digit नंबर कसं काय आपल्याला सांगू शकतं, आपल्या पर्सनॅलिटी ट्रेट्स विषयी कसं काय सांगू शकतं, आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये येणारे सक्सेस अँड फेलियर रेट किंवा काही अडचणी येणार किंवा ते आपण कसे अवॉइड करू शकतो. सो मोबाईल नंबर कसा काय सांगू शकतो? सी, जेव्हा आपण नंबर्स बोलतो, ओके, दे आर रिपिटेटिव्ह. तुम्ही फाइंड आउट करा, तुमचा मोबाईल नंबर असेल, तुमचे सर्टिफिकेट्स वरील नंबर असतील किंवा आणखीन कुठेही जिथे तुम्ही नंबर एन्काउंटर करताय, इनफॅक्ट तुम्हाला मिळणाऱ्या नोटा देखील त्याच्यावरचे नंबर देखील पहा. त्यातला एक दोन नंबर असे असतील जे रिपिटेटिव्ह येत आहेत कॉम्बिनेशन तुमच्याकडे. In my case is 67, or in my case there are 75. It comes repetitively. So you find out what is that number who is coming repetitively. And त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर आहे हा आपण म्हणजे इतका जास्त तुमच्यावर त्याचा इफेक्ट होतो. लाईक इट्स व्हेरी क्विक, कारण सकाळी उठल्यापासून तो मोबाईल आपल्या हातामध्ये आहे, तो रात्री झोपेपर्यंत असतो. रात्रीमध्ये कुठे उठलात तरी आपण तो कदाचित बघतो, त्याच्यानंतर आपण तो 24/7 वापरतो. सो त्याचे जे नंबर आहेत त्यांचा स्ट्रॉंगली इफेक्ट हा तुमच्यावर असतो. ओके, आता म्हणजे कसं असं जर विचारलं तर आय विल टेल यू देर आर फ्यू कॉम्बिनेशन. ते तुम्ही कुठेही लावून पहा, कुठल्याही प्लॅटफॉर्मवर ते तुम्हाला दिसून येतील. ऑफकोर्स मग त्यांचा पॉझिटिव्ह इफेक्ट आहे त्याला आणखीन पॉझिटिव्ह कसं करायचं किंवा निगेटिव्ह इफेक्ट आहे त्याला नलिफाय कसं करायचं हे आपण मग उपायांनी सांगतो. सो व्हॉट यू हॅव टू से अबाउट माय नंबर? Oh my God, what's your number? Let me see that and then I can. Sure. Shall I? Yeah, In front of everyone? Yeah. Okay. It's my business number. Okay. So, what I'm seeing in your number is. So this is for everyone. हा नंबर हिच्या एका नंबर म्हणजे मी नंबर नाही सांगत आहे, पण मी काही कॉम्बिनेशन त्यातले सांगते की अँड इट्स फॉर एनीबडी अँड एव्हरीबडी. ओके, हिच्या एका नंबरचं कॉम्बिनेशन आहे 47. सो इट्स फॉर 47 अँड 74 बोथ. आता 4 काय आहे तर राहू आणि 7 आहे केतू. सो यू आर अ कम्प्लीट पर्सन, अ पर्सन हू विल यूज ब्रेन फॉर द ॲक्शन. And besides that you will not let anyone, okay, म्हणजे कोणाबरोबरही you won't be able to ditch anyone. Okay, एक सच्चा इंसान म्हणतो ना आपण, the true person, that is you are. You won't be able to cheat anyone even though you know that that person is cunningly तुझ्यावर काहीतरी करताय, still you will be always wishing good. So that is one of the trait for 47-74. Complete person in the sense you will be action oriented, you will use your brain. So this is what your number is saying. There is one more combination I can see is 14. Okay, now 14 is what? 1 is a sun and 4 is a Rahu. Okay, so 1-4 Rahu has a capacity to give grahan to Surya. Okay, so you will not be having a good relationship with your bosses. Absolutely. Nobody can boss you, okay?
And that's the reason you are an entrepreneur, I feel. That's the only reason I'm here right now interviewing you. Yeah. Because नाही पटत. So no, that's what, number can tell you anything and everything. So when you're appointing a employee, that time it's very important. Accountancy साठी कुठला number असायला पाहिजे. Oh. किंवा when you are appointing a maid, what number it should be so that she will be loyal to you. असं पण आहे. इनफॅक्ट आपली जी बिझनेस न्यूमरोलॉजी मी देते त्याच्यामध्ये कुठल्या डिपार्टमेंटसाठी कुठल्या नंबरची लोक अपॉइंट करायची किंवा तुम्ही तुमच्या कंपनीसाठी तो एक नंबर घेऊन ठेवा जो त्या डिपार्टमेंटला असेल. सेल्स डिपार्टमेंटचे वेगळे असतात लोक, त्याचे कॉम्बिनेशन्स वेगळे आहेत. सो दिस इज द वे इट we predict. I've seen read your profile and that says that तुम्ही लोगो साठी बिझनेस लोगो आणि त्याच्यासाठी पण दॅट इज अ पार्ट ऑफ बिझनेस न्यूमरोलॉजी ओनली. तर बिझनेस न्यूमरोलॉजी मध्ये आपण काय करतो तर तुम्हाला म्हणजे जो एंटरप्रेनर आहे ओके त्याचं आणि त्याच्या बिझनेस नेम यांचं कॉम्बिनेशन व्यवस्थित असलं पाहिजे. सो वेन यू आर ऑलरेडी यू आर स्टार्टिंग अ बिझनेस इन दॅट टाइम काय होतं की आपण त्यांना नवीन नेम सुचवू शकतो किंवा त्यांच्या मनात जे नाव आहे त्याची स्पेलिंग मध्ये थोडंसं वर खाली करून त्यांच्या डेट ऑफ बर्थला ते मॅच करून देऊ शकतो. सो दॅट बिझनेस विल फ्लरिश. ओके. त्याच्यानंतर लोगो आहे विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लोगो इज जसं आपण जेव्हा पूजा करतो यंत्र ठेवतो, यंत्राची पूजा करतो. युअर बिझनेस लोगो इज लाईक अ यंत्रा. सो त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी असायला पाहिजेत अकॉर्डिंग टू युअर कॅटेगरी ऑफ द बिझनेस. कुठले कलर कॉम्बिनेशन असायला पाहिजे. साधी गोष्ट हे जेव्हा आपण जंक फूड म्हणतो, व्हॉट इज द ब्रँड? मॅकडॉनल्ड. व्हॉट आर द कलर्स? सिंपल येलो, ऑरेंज, येलो अँड रेड. रेड. Another brand, Burger King. What are the colors? Same, right? So if you see, every industry has the successful entrepreneurs, your successful companies have their particular logo and the color combination. And तोच त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये चालतो. So if you want to be a successful, just copy them. इंडस्ट्री म्हणजे मी विचार पण नाही केला की असंही होऊ शकतं. बट हे दीज आर लाईक थिंग्स जे आपल्याला ऍज अन एंटरप्रेनर पण आपण नोटीस करता आलं पाहिजे की एवढे सिम्पल लोगो कसे काय. म्हणजे मॅकडॉनल्ड्स एक स्वतः ब्रँड आहे, एवढा मोठा ब्रँड आहे आणि सच अ सिम्पल लोगो. बट yeah, and see, even the Burger King could have afford a new color and nothing. But I'll tell you the simple logic behind it. It has a red color. Red color is a quick customer flow. नाईस. सो आतापर्यंत आपण कल्पा मॅमची जी जर्नी होती ती जाणून घेतली. लाईक फ्रॉम सेल्स पर्सन टू अन एंटरप्रेनर त्यांचा जो प्रवास होता तो आपल्याला समजलाय. असं म्हणतात की ह्या सक्सेसला अचीव्ह करायला पण त्यांना बऱ्याचशा ऑब्स्टॅकल्स थ्रू जावं लागलं. दे वर लाईक इफ आय एम नॉट रॉंग वेन यू हॅड स्टार्टेड आय नो की कोणाच्या अंडर काम करणं आणि तिथून स्वतःचं अस्तित्व उभं करून अशा एका मार्केटमध्ये स्वतःला एस्टॅब्लिश करणं ही इट्स अ बिग डील. सो आय वॉन्टेड टू अंडरस्टँड की हे करताना जेव्हा हा स्विच केलात तुम्ही लाईक फ्रॉम एंटरप्रेनर like from a corporate working professional to an entrepreneur, let's talk about the obstacles you must have faced. Obstacle हे सगळ्यात पहिलं तर mindset. Okay. There are the team who is working under you, 100 of people taking your orders and then accordingly they are working and giving back to you. Here if you want to go for something you have to put the money and get it done. ओके. सो हा माइंडसेट आहे. दुसरा माइंडसेट होता की टू हॅव अ टीम or not to have a team. That is in the beginning of your entrepreneurial journey, because everywhere it's money talks. And of course माझे स्वतःचे मी काही जर मी दुसऱ्यांना ऍडवाइस देते तर मी मला स्वतःला ऍडवाइस घेतलाच असेल स्वतःचा की मला काय करायचंय काय नाही करायचंय. पण समवेअर डाऊन द लाईन
Sometimes your confidence shakes. Sometimes it happens like you feel like why I have started that. But then again, coming back to your basic, why you have started, तो why माझा क्लिअर आहे. आणि त्याच्यामुळेच ती मला मला वाटतं एक कॉन्फिडन्स मिळतोय हाऊ टू गो अहेड ऑफ इट. तर इट्स अ पार्ट अँड पार्सल. मला वाटतं की ही जर्नी आहे. हे ऑब्स्टॅकल येत राहणार, माइंडसेट कुठेतरी तुटत राहणार, बट इट इज यू हू विल बिल्ड इट अगेन. ॲब्सोल्युटली. बिकॉज या क्षेत्रात, या इंडस्ट्रीमध्ये, तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये आहात आता, मी खूप कमी वुमेन एंटरप्रेनर्स बघते या इंडस्ट्रीमध्ये. लाईक मोस्टली असं म्हणतं की महिलांचा फेवरेट दागिना म्हणजे डायमंड, तेवढंच काय ते असतं. पण त्याचा अभ्यास करणं, एवढे सर्टिफिकेट्स, एवढ्या मोडॅलिटीजवर तुम्ही काम केलं आहे, जेमोलॉजिस्ट, न्यूमरोलॉजिस्ट, मोबाईल न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी, सो मेनी थिंग्स. हा, तुम्ही एवढे सगळं अचीव करत असताना पर्सनल लेवलवर विचारेन मी, तिथून सपोर्ट कसा होता? फॅमिली. सी, जर फॅमिली सपोर्ट नसेल ना तर इट्स व्हेरी डिफिकल्ट. मीन्स वेन आय वॉज इन माय कॉर्पोरेट लाईफ, आय वॉज traveling throughout the month. That time my son is been taken care by my mother-in-law. माझ्या सासूबाई होत्या, माझे हजबंड आहे, ते दोघंही त्याची खूप चांगली काळजी घेत होते. आणि त्याच्यामुळेच आय वॉज क्वाईट रिलॅक्स. त्याच्यामुळे मी रिलॅक्स होती आणि मग मी माझं काम तेवढ्या डेडिकेशनने करू शकले होते. तर ऑफकोर्स फॅमिलीचा सपोर्ट जो आहे ना तो भक्कम असेल तर मग आपण काही अचीव करू शकतो असं मला वाटतं. अँड somewhere I have been lucky, I think, in that sense. ग्रेट. ऐकून खूप छान वाटलं, कारण का आपली फॅमिली आपलं बिगेस्ट स्ट्रेंथ असते आणि आपलं सपोर्ट सिस्टम असते. बिकॉज तो बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि वेन युअर फॅमिलीज कम फॉरवर्ड अँड सपोर्ट यू, जस्ट द वे आय सीन, अशा बऱ्याचशा फॅमिलीज असतात की महिलांना त्यांना बाहेर पडूनच काम करावं लागतं. सो या इंडस्ट्रीमध्ये जसं तुम्ही ट्रॅव्हल झालं, खूप वेळ लागतो आपल्याला थोडा हात जमायला या इंडस्ट्रीमध्ये, तर थोडा वेळ घराच्या बाहेर द्यावे लागतात. 12 hours 14 hours असं काही टाइम नसतं. आपण 24 तास काम करत असतो वेन इट्स युअर ब्रँड. त्याच्यामधून पण यू हॅव जस्ट बिल्ड इट लाईक अमेझिंगली. वॉन्टेड टू आस्क वन थिंग, लाईक ॲज वी ऑल नो द फेलियर्स ऑफन होल्ड व्हॅल्युएबल लेसन्स. तो असं काही सेटबॅक आला आहे का? पण ते तुझ्या फेवरमध्ये टर्न झालं लेटर ऑन, पण असं काही पॉइंट आलेला की नो, नाव इट्स टाइम टू शट डाऊन, आय एम डन? इनफॅक्ट मी साधारण 2017-18 मध्ये आय स्टॉप माय कॉर्पोरेट जर्नी अँड स्टार्टेड विथ माय ओन ब्रँड. 2019 मध्ये कोविड आला अँड 2019 वॉज द इयर आय वॉज थिंकिंग टू हॅव माय ओन स्टुडिओ. कारण घरी लोक येत होती आणि मी बिझनेस हा घरातनं सुरू केला, कारण आपली क्लोज फॅमिली सर्कल ह्यातनं बिझनेस सुरू होतो. अँड देन बाय वर्ड ऑफ माउथ इट गेट स्प्रेड अँड देन FB आहे, इन्स्टा आहे ह्याच्यातून. पण हॅव्हिंग सेड दॅट, जेव्हा मी 2019 मध्ये हा मी विचारच करत होती अँड दॅट टाइम इवन आय टूक अ हेल्प ऑफ मोडॅलिटीज लाईक डाउजिंग करून विचारलं होतं की करू की नको. टेरर रिडिंग केलं होतं तेव्हा विचारलं अँड एव्हरीथिंग वॉज कमिंग पॉझिटिव्ह अँड आय एम हॅव्हिंग टू मच फेथ ऑन दीज मोडॅलिटीज, कारण त्या मी पाहिलंय किती चांगल्या रीतीने वर्क करतात. अँड आय डिसाइडेड टू गो अहेड विथ इट. अँड हॅव्हिंग सेड दॅट द कोविड हिट अँड आय थॉट, even my husband asked me ki how and I couldn't make the studio the way I wanted. Okay, आणि I don't know what happened. जेव्हा आम्ही म्हटलं की आपण सुरूच करायचं and then we will, I wanted to have certain idea माझ्याकडे होती की मला असा स्टुडिओ करायचा, इतका लॅविश असला पाहिजे, हे असलं पाहिजे, पण आम्ही नाही करू शकलो. and why, and then this COVID thing happened. आणि कोविड झाल्यानंतर लगेच आमच्या ह्या बिल्डिंगला रिडेव्हलपमेंटची नोटीस लागली. सो थँक गॉड आय हॅव नॉट पुट दॅट मनी ऑन माय स्टुडिओ टू बिल्ड इट, बट स्टील आय हॅड द स्टुडिओ. सो माझा बिझनेस सुरू झाला, माझी एक आयडेंटिटी क्रिएट झाली या स्टुडिओमुळे, पण माझा पैसा लागायचा होता तो नाही लागला. अँड समहाव इट्स टर्निंग आउट टू बी अ बेनिफिशियल. म्हणजे तू कुठेतरी सेटबॅक स्टेपिंग स्टोन मध्ये आला टुवर्ड्स युअर सक्सेस. अमेझिंग. आणि लाईक खरंच तुम्हाला वाटतं की कोविड टाइम्समध्ये बऱ्याचशा, आता बिकॉज बिझनेस आहे, वी आर एंटरप्रेनर्स, आपला हा बिझनेस आहे, पण कोविड टाइम्समध्ये
तुम्हाला हे ऑफलाईन टू ऑनलाईन घेऊन जायचं असेल तर तुमचं म्हणजे हाऊ आर यू प्लॅनिंग टू डू दॅट? बिकॉज अशी सिच्युएशन किंवा अशा गोष्टी सांगून येत नाही. दीज आर ऑल नॅचरल, पार्ट ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज. सो कसं? सी, कोविड टाईमने ना खूपशा गोष्टी आपल्याला शिकवल्या, खूपशा गोष्टी शिकवल्या आणि आय एम रिअली थँकफुल टू कोविड की मला वाचायची आवड होती, मला शिकायची आवड होती आणि त्याच्यामध्ये मी प्रचंड कोर्सेस केले. प्रचंड कोर्सेस ऑनलाईन केले, घरी बसून शिकू शकली, प्रॅक्टिस करू शकली आणि जे तुम्ही म्हणताय ना की एखाद्या गोष्टीला शार्पन करायचं आपल्याला वेळ मिळाला. तर आय एम रिअली थँकफुल टू दॅट टाइम आणि आता मला ते नॉलेज इम्प्लिमेंट करायला मिळतंय. ओके, सो दॅट्स व्हॉट. सुपर. सो आता मला सांगा की प्रत्येकाच्या आयुष्यात जेव्हा सक्सेस आणि फेलियर्स हे येत राहतात, बट टू बॅलन्स इट आउट, लेट जस्ट से दॅट एक हेरोइक मोमेंट आपल्या पूर्ण या जर्नीमध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात एक हेरोइक मोमेंट असं, वाव आय हॅव अचीव्ड इट फायनली, दिस इज लाईक प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. तर असा काही हेरोइक मोमेंट तुमच्या लाईफमध्ये? Heroic moment, if you ask me about my this diamond business, त्याच्यामध्ये काय झालं होतं की कितीतरी वेळा कपल्स येतात, त्यांना कपल रिंग करायचे असतात फॉर द एंगेजमेंट ऑर अॅनिव्हर्सरी आणि त्यांना ते बजेटमध्ये बसत नाही वेन दे गो आउट. And then when I make it for them within their budget, the way they want it, त्यांच्या डिझाईन प्रमाणे बनवून देते and that डे वर त्यांना एकमेकांना ते एक्सचेंज करतात. द काइंड ऑफ हॅपीनेस आय एम सीइंग ऑन देअर फेस इज वाव. म्हणजे एकदम खूप छान वाटतं ते. इफ यू आस्क मी अबाउट द ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी ह्याच्यामध्ये येणारा प्रत्येक माणूस हा कुठेतरी स्ट्रगल असतो, स्ट्रक झालेला असतो आणि जेव्हा तुम्ही त्यांना सोल्युशन देता आणि इट वर्क्स पॉझिटिव्हली फॉर देम अँड क्विकली, दॅट टाइम त्यांचा जो विश्वास आहे तो म्हणजे बघण्यासारखा असतो. त्यांचं जे म्हणजे म्हणतात ना, ते थँक्स करायला येतात. दॅट इज द सॅटिस्फॅक्शन, ते समाधान आणि ते अगदी छोटीशी गोष्ट. समजा मोबाईल कोणाचा हरवलाय, ओके, आय टेल यू देर आर मेनी टाइम्स मोबाईल हरवल्याच्या केसेस येतात की मोबाईल हरवलाय अँड वी टेल देम की हे इथे इथे असू शकेल अँड दे गेट इट बॅक. डाउजिंग, इफ आय एम नॉट रॉंग, यू डू इट थ्रू डाउजिंग? हा, देर आर मेनी वेज टू डू इट. प्रश्न कुंडली आहे, डाउजिंग आहे, देर आर मेनी वेज टू डू दॅट. सो त्याच्यातनं जेव्हा, आणि हे कसं आहे की हे एनर्जी आहे, ओके, समवेअर डाऊन द लाईन यू हॅव टू अंडरस्टँड इट. मला त्या मुवमेंटला जी मोडॅलिटी वाटते की ह्या मोडॅलिटीने मला आन्सर मिळू शकतो, ती करून आपण जेव्हा त्यांना सोल्युशन देतो आणि त्यांना ती गोष्ट परत मिळते, ओ गॉड, द काइंड ऑफ हॅपीनेस दिस. पहिल्यांदा तर मला हे माहितीच नव्हतं की मोबाईल हरवला तर जनरली आपण FIR करतो. पण मला हे जर पहिलं माहिती असतं तर मी इथेच आले असते. तर मला ऍक्च्युली सर्वांसाठी हा सर्वांतर्फे हा प्रश्न विचारते तुम्हाला, अशा कुठल्या गोष्टीमध्ये आपण स्टक झालो की आम्ही तुमच्याकडे येऊ शकतो, सांगा. आय विश की तुम्ही कुठल्याच गोष्टीमध्ये स्टक नका होऊ आणि स्टक व्हायच्या आधी या, म्हणजे मी तुम्हाला तुमची कुंडली बघून किंवा तुमचे नंबर्स बघून काही गोष्टी सांगू शकतील ज्या तुम्ही केल्यावर तुम्ही कधीच स्टक नाही होणार. लवली. सो तुम्हाला माहिती आहे की कट्टा टॉकच्या आधीच्या सीझन्स मध्ये ना आम्ही खूप असं मजा मस्ती करायचो. ह्या वेळेला थोडं इमोशनल टच आहे त्याच्यामध्ये आणि अजून एक एक्साइटिंग राऊंड आम्ही ह्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला आहे. So that's a rapid fire questions which I'll be asking you related to your entrepreneurial journey as well. So let's dive into some. Why your katta is turning into Karan Johar show? Somewhat. Coffee with Karan. But if it has to be, it would be like chai shy with Vidya on Katta Talks. Vada pav with Vada Vidya. pav with Vidya. So we are coming up with variations. Okay, so now let's wine with Vidya. That would also go. I would still stick to chai and vada pav. कारण का कट्टा म्हटलं की चाय आणि वडापाव हे आयडियल असतं. सो येस, नाउ लेट्स डाइव इनटू सम रॅपिड फायर फन क्वेश्चन्स सो दॅट वी कॅन गेट टू नो हर इवन बेटर. ओके, सो तुमच्यासाठी प्रश्न असा. नाउ यू नो दॅट डायमंड्स आर नोन फॉर देअर ब्रिलियन्स, देअर ब्युटी. If you were a diamond, what kind of cut would you be?
Oh God, it's very tough. So, for the audience, we need to tell them what are the cuts. Yeah. So there is a square cut. There are the many other cuts. There are many shapes in the diamond. There are the heart shape. There are the round. But round shape is for everyone. It fits everyone, and it has to be in the jewelry. So I would be like to be a round diamond. Round one. Okay. So if gemstones had personalities, which one do you think would be the life of the jewelry party? It would be definitely ruby. Yeah, A now it's manik, a it's a red, right? And party we wear a black. So it will definitely go, you will be never go wrong with, ruby. आणि रुबी नावच असं आहे की ते पार्टी पार्टी पर्सन असल्याचं फिलिंग येतंय मला. ओके. अप्रिसिएशन और क्रिटिसिझम. Both. बोथ. Constructive criticism. Yeah, constructive. Okay, which is your favorite role, like mom, wife, or founder of K Designs? See, being a mom and a founder, it's the same feeling. Right. Both are my child, K Design and Kevin. So I think that both role. आतापर्यंत तरी चांगले आन्सर्स आहेत. How much I have scored, and is there any hamper I'm winning? हॅम्पर आता नाही आहे बिकॉज हा न्यूली इंट्रोड्युस्ड राउंड आहे, बट वी आर वर्किंग ऑन इट. ऑन इट. ओके. सो फेवरेट ज्वेलरी पीस यू हैव एवर डिजाइन्ड? So I have designed one bracelet which had almost 500 diamonds. Oh. It's a very beautiful piece I have designed. लवली. म्हणजे तुमचा एक मास्टरपीस. Masterpiece. So that bracelet has a 500 diamonds. It was like that. ओके. And you can wear it as in a necklace नेक. even. वाव. अमेझिंग. आता तुमच्याकडे त्याचं पिक्चर्स नक्कीच I'll show you. I'll show you. Definitely. If you were to describe your entrepreneurial journey using gemstone related emojis, what would they be? Oh my God. So I was a mom first, and mom represents moon, which is the pearl, moti. Right. So moti would be first. त्याच्यानंतर then my sales journey, which is all about communication. So it would be emerald. Okay, Panna. त्याच्यानंतर I was taking action. I was very much action oriented, a leader. So it would be a Mangal, which is coral. And after that, I have been into the leadership role. So it's a ruby, sun. And after that, I have enjoyed my success and luxury, which is Shukra diamond. क्या बात है. मला विचारायचं आहे मी नंतर. I'll coming to this. Let me just finish up with this first. If you could attribute a song to your There is one more thing entrepreneur. I want to add. After that, I've been into the astrology. And astrology is when your Saturn is strong, you can do it better. So it's a blue sapphire. म्हणजे सगळेच डायमंड इमोजीस झालेले आहेत आमचे, राईट? Yes. एकही नाही सोडलाय. ग्रेट. आता माझा क्वेश्चन. इफ यू कुड ॲट्रिब्यूट अ सॉन्ग टू युअर एंटरप्रेन्युअल जर्नी, व्हॉट वुड इट बी? Song. Oh my God. I can't. म्हणजे जस्ट थिंक की तुमचा कॉर्पोरेट टू एंटरप्रेन्युअल जर्नी जी होती त्याच्यावर एखादं गाणं स्वतःला तुम्ही डेडिकेट नक्कीच करू शकाल. कितीतरी बॉलिवूड सॉंग्स आहेत. मला आठवतात मला येते. आय लाईक वन. सो आय वुड डेडिकेट दॅट. मला हा क्वेश्चन आला असता तर किती इझी होता. आय लव्ह द सॉन्ग फ्रॉम मूवी हिचकी. इतनी सुहानी बनू होना पुरानी तेरी दास्तां. Oh my I God. love that song. But it's very motivating. So whenever I feel low, whenever I feel like yeah, there's too much competition around me, कशी sustain करणार, मी कशी स्वतःला establish करू, म्हणजे how do I prove myself more, म्हणजे I'm tired, I'm just so tired. So I always hear that song. I never heard it, but I'll listen definitely it today. hear that song. I just love it. ओके. सो माय लास्ट क्वेश्चन असा असेल माझा तुमच्यासाठी. सो मी मग एकदम मी हा ठेवलेला तुमच्यासाठी खास. इफ डायमंड कुड टॉक, व्हॉट डू यू थिंक दे वुड से अबाउट ज्वेलरी ट्रेंड्स दे हॅव विटनेस्ड ओव्हर द इयर्स? Diamond may say that many are coming and going. I'm there to stay ever and ever and So, forever. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, like that. Of course, diamonds are like forever. So आपला रॅपिड फायर क्वेश्चन संपलेला आहे. हॅम्पर्स आम्ही लवकरात लवकर
सांगू काय, बट इट वॉज फन समथिंग, थोडं एक एक डिफरent साइड Oh my समजून God. येते. This was very, very nice round. Nice, It no? was, घंटी बज रही थी कि मैं क्या आंसर करूं. But you did well. Thank you. I'm sure you've scored absolutely like bang on 9 on 10. Okay, so हा माझ्यासाठी खूपच because since you have म्हणजे एवढा तुमचा अभ्यास आहे, एवढं तुमचं नॉलेज आहे, लाईक आय सेड अवेअरनेस आहे तुम्हाला, रिसर्च तुमचा स्ट्रॉंग आहे. ओव्हर द इयर्स यू हॅव वर्कड, तुम्ही खूप सर्टिफिकेट्स लाईक यू सेड 18 years more in this industry. Now 23. Now 23. Okay. So 23 years या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आहात. How many words of wisdom? आता इतकी मोठी तर नाही झाली की वर्ड ऑफ विजडम वगैरे देईन, पण व्हॉट आय बिलीव्ह अँड व्हॉट आय डू प्रॅक्टिस ते मी सांगू शकते की बी कन्सिस्टंट इन युअर एफर्ट अँड upgrade yourself in whatever field you are. Keep learning and keep improvising. ॲब्सोल्युटली. आणि मलाही हेच म्हणायला आवडेल की कुठल्याही तुमच्या पर्सनल असो किंवा प्रोफेशनल लाईफला तुम्हाला एनहान्स करायचं असेल तर डू विजिट के डिझाईन्स बाय कल्पा पेटार मॅम. आणि खूप मजा आली, धमाल मजा मस्ती केली आपण, त्याबरोबर खूप शिकायलाही मिळालं या कट्ट्यावर. तर एक कोट आणि आपण या एपिसोडला इथे संपवूया. ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते, ज्यांना स्वप्न साकार करायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो. या नोटवर आपण आजचा एपिसोड इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया दुसऱ्या कट्ट्यावर. दिलखुलास गप्पांची महफिल रंगूया नव्या रूपात, नव्या ढंगात.